गुणवत्तेनं शिक्षण सुद्धा विद्यार्थ्यांना दिलं जात आहे. एवढी सुंदर शाळा आहे. त्या शाळेमध्ये CCTV आहेत. या शाळेमध्ये अतिशय उत्कृष्टरित्या या ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन दिलं जातं आहे. मात्र शाळेची दुरावस्था जर पाहिली तर 1957ला या शाळेला मंजुरी मिळाली होती आणि 1959ला ह्या शाळेची उभारणी झाली. ते दगड चुनामध्ये आहे आणि त्याच्यानंतर दुरुस्त्या आत्तापर्यंत शाळेला नवीन इमारतच नाही. गावाची लोकसंख्या 3,500च्या आसपास आणि विद्यार्थी संख्या 200च्या पुढे. एकूणच या विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन या ठिकाणी शिक्षण शिकावं लागतं आहे. एवढी लाजिरवाणी बाब या महाराष्ट्रात घडत असताना शिक्षण विभाग एकीकडे शिक्षणाचे धडे सांगताना, कॉपीमुक्त परीक्षा म्हणताना या विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जन करायचं कसं हा मुद्दा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर आपण महत्त्वाचं प्रामुख्याने या ठिकाणी पाहू शकतो आहे की या ठिकाणी भिंतीवरती आजही पावसाळ्यामधलं जे आहे ते शेवाळ आलेलं आहे. पावसाळ्यात 100% ही शाळा गळते. शाळेचे ते व्हिडिओ पण आपल्याला पाहायला मिळणार आहेत. परंतु या ठिकाणी दुरुस्ती केवळ लोकसहभागातूनच होते, शासनाची मदत मिळत नाही असा थेट आरोप ग्रामस्थ करतायत. आपण ग्रामस्थांना पण विचारणार आहोत. काही विद्यार्थी आहेत, या ठिकाणी शिक्षक देखील आहेत. ग्रामस्थ म्हणून मला माझा प्रश्न आहे, तुम्ही या शाळेत शिकला असं सांगताय, तुम्ही काय अनुभवला आहे? ज्यावेळेस आम्ही शिकलो होतो त्यावेळेस समजा व्यवस्थित होती शाळा, पण आता खूप शाळेची परिस्थिती वाईट आहे. पुढं जर शिक्षक वृंद शिकवत असले तर पाठीमाग विद्यार्थ्याच्या अंगावर त्याच्यावरचं चुना आणि सिमेंट असं हे झालं जातं. त्यांचं ह्याच्याकडे लक्ष जात नाही आणि पावसाळ्यात तर शाळा सतत गळत राहते. आणि इथं शाळा गळाल्यानंतर मग शिक्षक काय करतात, बसायला जागा नसल्यामुळे शाळेला सुट्टी देऊन टाकतात. मग असं विद्यार्थ्यांचं नुकसान होत नाही? तुम्ही प्रशासनाकडे का पाठपुरावा करत नाही? खूप नुकसान होतं आहे. तर प्रत्येक वेळी समजा आम्ही याचा पाठपुरावा शिक्षकाच्या मार्फत करतो, पण शासन काय याच्याकडे लक्ष द्यायला. ग्रामस्थ सांगतायत. मला तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. समोर बघून बोला. आता काय तुमचं वय किती? तुम्ही शिक्षणाला इथं कधी होता? आता माझं 41 वय. साधारणतः मी 98ला इथं माझी 7वी झाली. तर त्यावेळेस व्यवस्थित होती परिस्थिती. आता आजची परिस्थिती म्हणजे इमारतच नाही ना शाळेला. खूपच म्हणजे हे हनुमंत मुंडे नावाचे ग्रामस्थ आहेत. एकूणच 1985चा त्यांचा जन्म. शिक्षण त्यांचं बालवाडी ते 7वीपर्यंत याच शाळेत झालं. आज वयाचे 40वे वर्ष आणि त्याच शाळेच्या माजी विद्यार्थ्याला या शाळेच्या आज व्यथा मांडताना काहीतरी मनाला शल्य बोचताना पाहिलं आहे. या ठिकाणी एक पुन्हा विद्यार्थी आहे. दादा, आता तू शिकतोय, तुला काय समस्याचा सामना करावा लागतो? मला समस्या अशी आहेत की शाळेला पटसंख्या खूप आहे, पण शाळेला वर्गामध्ये बसायला जागा नाही मुलांना. पुढे जर शिक्षक शिकवत असतील तर मागे कसं बसतात मुलं. त्यामुळे प्रशासनाला एवढीच विनंती करतो की आमच्या शाळेची नवीन इमारत आम्हाला बांधून द्यावी. आम्हाला नवीन इमारतीची गरज आहे. शिक्षण हा खरं तर शिक्षण पेला तर वाघिणीचं दूध पिल्यासारखं असतं, गुरगुरल्याशिवाय राहत नाही. पण ज्ञानार्जन करताना आणखी काय अडचणी येतात, तिथे काय सांगशील? पावसाळ्यात भिंतीवाल्या होतात आणि प्रथम फाउंडेशनने आम्हाला खूप सारे TV दिल्यात, पण TV सुरू करायची खूप भीती वाटते कारण करंट बसून ना मुलांना. आणि भिंती खूप जुन्या आहेत, त्याच्यामुळं खूप अशा हे येतात, म्हणजे मुलांना खूप भीती वाटते त्याच्यात. एकूणच इमारत जीर्ण झाली. जीव मुठीत धरून आम्हाला शिक्षणाचा खरं तर संघर्ष करावा लागतो. एकूणच हे ग्रामस्थांचं पाहिलं तर डोंगरदऱ्यातलं गाव आहे, कष्टकऱ्यांचं गाव आहे. म्हणजे पालकांनी कष्ट करायचे, यातना सहन करायच्या लेकरांना शिकवण्यासाठी, परंतु लेकरांना शाळा नसल्यामुळं पुन्हा या ग्रामस्थांनी मिळून शाळेला जागा स्वतः सर्वांच्या लोकसहभागातून उपलब्ध करून दिले. मात्र प्रशासन गाफील आहे. प्रशासनाकडे काय पाठपुरावा केला आहे, काय नाही केला आहे, आतापर्यंत का नाही झाली शाळा, हे थेट आपण मुख्याध्यापकांना विचारोत. सर, काय सांगाल? आम्ही आमच्या माध्यमातून तालुका गट शिक्षण कार्यालय, जिल्हा परिषद यांना योग्य असा अहवाल सादर केलेला आहे शाळेच्या इमारतीविषयी आणि त्यानुसार आम्ही पाठपुरावा केलेला आहे. शाळेच्या इमारत दुरुस्तीसाठी, इमारत नवीन देण्यासाठी आम्ही पाठपुरावा गट शिक्षण अधिकाऱ्यापर्यंत केला आहे. बीडच्या जिल्हाधिकारी आणि बीडचे CO यांनी याकडे तात्काळ लक्ष द्यावं आणि शाळा दुरुस्त करून द्यावी. शाळेच्या विद्यार्थ्यांच्या जीवाला केव्हाही धोका होऊ शकतो आहे
अनर्थ टाळण्यासाठी या इमारतीचं तात्काळ मंजुरी देऊन या विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अशी शाळाची मागणी या ठिकाणी या दृश्यामधून या सगळ्यांच्या बोलक्या प्रतिक्रियेतून आपल्याला पाहायला मिळते आहे. पण त्याच्याही पुढे जाऊन जर बोललं तर दादा तुम्ही मला एक सांगाल की तुमची आता हे जर मंजुरी मागणी मान्य नाही झाली तर तुम्ही पुढे काय करणार? आम्ही वारंवार त्यांना मंजुरीसाठी पत्र दिले तरी मंजुरी नाही मान्य झाल्यानंतर आम्ही आता शाळेत विद्यार्थ्यांना बसवायसारखंच नसल्यावर कशी शाळा इथं भरवणार. आम्ही पूर्ण विद्यार्थी मिळून पंचायत समिती जिल्हा परिषद तिथं नेऊन सगळे विद्यार्थी नेऊन आम्ही बसवणार तिथं. ते होते ग्रामस्थ या गावचे. आणि आता जर शाळेला इमारत मिळालीच नाही तर आता आम्ही ही सर्व विद्यार्थी पंचायत समितीसमोर आणि कलेक्टर ऑफिसच्या समोर नेऊन बसून तिथं बसवणार आणि आंदोलनाचा इशारा थोडक्यात यांनी या ठिकाणी देताना पाहायला मिळत आहे. मी अनिल गोलाड, रयत क्रांतीसाठी बीड, महाराष्ट्र.